नमस्कार, मी सुनीता शिरपूरकर। आज मी दाखवणार आहे तुम्हाला ग्रीन डोसा। ग्रीन डोसा म्हणजे कोथिंबिरी डोसा। आपण सगळे साधा डोसा नेहमीच खात असतो, पण आज काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करते आहे मी। तर आपण बघूया ग्रीन डोसा कसा बनवतात ते। आता डोसा बनवायला हे मी बॅटर तयार केलेलं होतं। डाळ, उडदाची डाळ आणि तांदूळ याला मी रात्रीच भिजवलं आणि आता सकाळी उठून याला बारीक केलेलं आहे। हे डोश्यासाठी आपलं रेडी आहे बॅटर। आता समोरची मी प्रोसिजर सांगते की याच्यामध्ये काय काय टाकायचं आहे आपल्याला। आपल्याला आता ग्रीन चटणी यासाठी बनवायची आहे। तर ग्रीन चटणी बनवायला आपल्याला डोश्यासाठी चटणी बनवायची आपल्याला। तर यामध्ये आपण सांबार, थोडंसं खोबरं टाकूया, एक मिरची, थोडंसं गोडलिंब, आपण डाळिया पण टाकू शकतो किंवा मग फुटाणे टाकू शकतो। तर मी दोन्ही पण घेतलेले आहे। आपण हे थोडे थोडे यामध्ये टाकून अशी चटणी बनवायची आपल्याला। आणि शेंगदाणे, हे भाजलेले शेंगदाणे आहे, याला मी बारीक केलेले आहे। थोडी साखर आणि थोडंसं मीठ, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आपण। यामध्ये एक मी लसणाची पाकळी घेतलेली आहे आणि आता आपल्याला यामध्ये दही लागणार आहे। यामध्ये आपण आता थोडं पाणी टाकून बारीक करूया। ही डोश्याकरता चटणी आपली तयार आहे। आता आपण कोथिंबीर बारीक करून घेऊ, कारण कोथिंबीर डोसा बनवत आहे आपण, तर त्यासाठी आपल्याला कोथिंबीर हवं आहे। तर त्यामुळे आपल्याला एक हिरवी मिरची टाकायची, त्यास थोडंसं गोडलिंब टाकायचं आणि एक दोन पाकळ्या लसणाच्या। काय होतं, लसणामुळे त्याला टेस्ट भारी येते बरं। आता हे याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं। आपली पेस्ट छान तयार झालेली आहे, मस्त बारीक झालेली आहे। आणि ही आता आपण जे बॅटर बनवलं होतं आपण डाळ आणि तांदूळचं, त्यामध्ये ही मिक्स करूया। आपल्याला कोथिंबीर डोसा बनवायचा आहे आणि त्यासाठी आपण कोथिंबीर बारीक केली होती या बॅटरमध्ये। तर कोथिंबीर आणि जे आपण लसणाच्या पाकळ्या टाकल्या यामध्ये आणि थोडंसं गोडलिंब, त्यामुळे हा याला जो कलर आलेला आहे ना, बघू शकता तुम्ही, कलर इतका सुंदर आलेला आहे, ग्रीन कलर। आणि जो फ्रेग्रन्स आलेला आहे ना, खूप भारी येतो आहे आणि डोसा तर अगदी भारी होणार आहे। तो आपण आता डोसा करायला सुरुवात करूया। किती छान कलर आला आहे ना, हा ओरिजिनल कोथिंबीरीचा ग्रीन कलर आलेला आहे। आपला डोसा हा तयार आहे, सर्व करा। नॉनस्टिक तवा आहे, त्यामुळे डोसा हा आपला झाल्यानंतर इझिली निघू शकतो। याला काही करायची जरूरत नाही। हा झाला की तो इझिली निघायला लागला की समजायचं की आपला डोसा तयार आहे। काय होतं, जनरली आपण बाहेर खायला गेलो की डोश्याच्या आतमध्ये असं भरीत देतात, पण आपण डोश्याच्या आतमध्ये पण भरीत ठेवू शकतो किंवा डोश्याच्या बाहेर पण भरीतला सर्व करू शकतो आपण। आता ही कोथिंबिरी डोश्याची डिश आपली तयार आहे। ग्रीन कोथिंबीर डोसा एकदम तयार। आणि त्यासाठी लागणारी चटणी मी आज तुम्हाला करून दाखवली, पण पुढच्या वेळेला तुम्हाला डोश्याला लागणारं सांबार आणि त्यासाठी लागणारं आलूचं भरीत याची रेसिपी करून दाखवणार। तर पुढचा एपिसोड बघायला विसरू नका हां।